बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसनं सुनेत्रा पवारांविरोधामध्ये उमेदवार रिंगणामध्ये उतरवला। यामुळे पार्थ पवार हे चांगलेच संतापले। सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची मागणी केली होती। मात्र त्यानंतर देखील काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडनं बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार रिंगणात उतरवला। काँग्रेसची ही कृती सुनेत्रा पवार यांचे पुत्र आणि राज्यसभेचे नवनियुक्त खासदार पार्थ पवार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली। त्यांनी काँग्रेस पक्षावरती जोरदार टीका केली आहे। ही काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात असल्याची टीका पार्थ पवारांनी केली। त्यावरती आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पार्थ पवारांना प्रत्युत्तर दिलंय। ते काय म्हणालेत पाहूयात। लोक विसरत नाहीत। आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे। आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे। जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते। पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। पार्थ पवार काय बोलतोय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा खरं तर ह्या निवडणुकीची प्रक्रिया आहे। निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे। त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षाला फोन केलेला आहे। पण अशा पद्धतीचं दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही। त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। ते वेळ सांगेल ना, त्याच्यामुळे कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।